तर हे बघा आमटीचा मसाला तयार झालेला आहे। हे टोमॅटो, लसूण, अद्रकची पेस्ट, कढीपत्ता आणि हे कांदा, खोबरं आणि इकडे गरम मसाला, लाल तिखट। बघा आता तेल टाकूया। तेल तापलेलं आहे। थोडेसे त्याच्यामध्ये जिरे, बघा जिरे कढलेले आहेत। आता लसूण टाकून बघा आता लसूण लाल होते। बघा लसूण मस्तपैकी लाल झाला। कढीपत्ता, लाल तिखट 2 चमचे, आणि हे बघा ज्यावेळेस आपण पुरण शिजवून घेतो ना हरभऱ्याची डाळ, त्यावेळेस डाळ शिजल्यावर हे त्यातलं पाणी आहे, हे आपण आता फोडणी देऊया आमटीला। आणि त्यात आपण हे राहिलेले मसाले टाकून घेऊया। हे बघा आमटी तयार झालेली आहे। आता आपण थोडं एक उकळी घेऊया काढून। त्याआधी थोडासा गरम मसाला टाकून एक उकळी काढून घेऊया। हे बघा आमटी तयार झालेली आहे। झणझणीत अशी आमटी तयार झालेली आहे बघा।